पुण्यामध्ये सध्या काय चाललंय असा प्रश्न विचारण्यासारखी घटना समोर आली आहे। पुण्याच्या गजबजलेल्या शास्त्रीनगर चौकात भर सकाळी गौरव आहुजा नावाच्या तरुणाने अश्लील प्रकार केलेला आहे। सिग्नलवर गाडी रस्त्याच्या मधोमध उभी करून त्याने भर चौकात लघुशंका केल्याची विकृत घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। MH12RF8419 या क्रमांकाच्या BMW गाडीतून आलेल्या गौरवने श्रीमंतीचा माज दाखवत सर्व कायदे धाब्यावर बसवले। विशेष म्हणजे जाब विचारायला गेलेल्यांसमोरही विकृत कृत्य करत तो फरार झालेला। त्याला रात्री 8च्या सुमारास पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्याआधी मित्र भाग्येश निबजईला देखील अटक झाली आहे। विशेष म्हणजे गौरवला अटक करण्याआधी त्याने माफी मागत सरेंडर करणार असल्याचा व्हिडिओ देखील व्हायरल केला होता। गौरव आहुजा, राहणार पुणे। काल माझ्याकडून जे पब्लिकमध्ये कृत्य झालं होतं ते खूप चुकीचं होतं आणि मी मनापासून माफी मागतो। संपूर्ण जनता व पोलीस डिपार्टमेंट आणि शिंदे साहेबांना मनापासून माफी मागतो। मला माफ करा आणि मला एक चान्स द्या। सॉरी। तर पुण्यामध्ये भर चौकात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे। गौरव आहुजावर जुगार आणि अपहरणाचा देखील गुन्हा दाखल आहे। पुण्यातल्या विमानतळ पोलीस ठाण्यात 2021 मध्ये गुन्हा दाखल झालाय। त्यावेळी गौरव अवघ्या 20 वर्षांचा होता। क्रिकेटवर बेटिंग घेणाऱ्या टोळीचा देखील तो सदस्य आहे। पुण्यातल्या कुख्यात गुंड सचिन पोटेच्या नेतृत्वात ही टोळी काम करते। या बेटिंगच्या व्यसनात अनेक कॉलेजचे तरुण कर्जबाजारी झाले आहेत। कर्ज फेडण्यासाठी या टोळीने त्या कॉलेज तरुणांना स्वतःच्या घरात चोरी करायला भाग पाडल्याची देखील माहिती समोर येते। ज्यांनी पैसे दिले नाहीत त्या तरुणांचं अपहरण देखील करण्यात येत होतं। एका तरुणाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सचिन पोटे, गौरव आहुजा, अजय शिंदे, सुनील मखिजा याला अटक केली होती। तर गौरव आहुजा आणि वडील मनोज आहुजा यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीवर नजर टाकूया। बाप मनोज आणि मुलगा गौरवची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे। बाप लेक जुगाराच्या व्यवसायात सक्रिय आहे। तर पोकर गेम, क्रिकेट बेटिंग, मटका असे अनेक व्यवसाय ते करतात। त्याशिवाय मनोज आहुजावर अनेक गुन्हे दाखल आहेत। अटकही झाल्याची माहिती समोर येते। जुगाराच्या पैशातनं हॉटेल व्यवसायात मोठी गुंतवणूक पाहायला मिळाली। तर स्वारगेट भागात क्रीम अँड क्रंच नावाचं हॉटेल आहे। अद्याप कुठेही थेट राजकीय कनेक्शन समोर आलं नाहीये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।